हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील तेवढे अतिमहत्त्वाचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये या व्हिडिओतून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला बघायलाच भेटणार आहेत. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, टोटल 200 प्रश्न. हो मित्रांनो, टोटल 200 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि एक एक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे मित्रांनो की त्या प्रत्येक प्रश्नांमधून तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्णपणे कव्हर होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही मित्रांनो, कारण तुमच्या परीक्षांमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच नसणार आहे. एवढे लक्षात ठेवा. तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, मग तुम्ही राज्यसेवा देत असाल किंवा पोलीस भरती करत असाल, तर प्रत्येक परीक्षेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रश्न असतोच. मग राज्यसेवा घ्या, कंबाईन ग्रुप बी घ्या, कंबाईन ग्रुप सी घ्या, तसेच सरळ सेवेमध्ये कृषी सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी भरती, पोलीस भरती, महाटेटच्या एक्झाम, या सर्वच परीक्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रश्न असतोच मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही चॅनलवर येता, व्हिडिओ पाहता, व्हिडिओला लाईक करता, चॅनलला सबस्क्राईब देखील करता, पण जोवर तुम्ही सबस्क्राईब बटनच्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करत नाही, तोवर तुम्हाला आम्ही पुढे अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत नाही. त्यामुळे तुम्ही या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर हा व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर वेळ न घालवता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बनवलेला अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न मित्रांनो, याच स्वरूपाचा प्रश्न आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर देखील बनवलेला आहे. त्यांच्या जीवनावरील तब्बल 150 प्रश्न. हो मित्रांनो, तब्बल 150 प्रश्नांचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर देतो. तिथे जाऊन तोही व्हिडिओ तुम्ही पहा, त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. पहा, राष्ट्रीय लोकमान्य आंबेडकर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख कोणी केला? पहा, राष्ट्रीय लोकमान्य आंबेडकर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख छत्रपती शाहू महाराजांनी केला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, छत्रपती शाहू महाराज. समोरचा प्रश्न पहा, छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक पत्रास किती रुपयांची मदत केली होती? पहा, अति महत्त्वाचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी. स्टार करा. पहा, छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक पत्रास 2500 रुपयांची मदत केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 2500. समोरील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला नव्हता? पहा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. स्वतंत्र मजूर पक्षाची देखील स्थापना केली होती त्यांनी. अनुसूचित जाती महासंघाची देखील त्यांनी स्थापना केली होती. आता पहा, दलित शोषित समाज संघर्ष समिती याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती का रे? तर त्यांनी नव्हती केली. दलित शोषित समाज संघर्ष समिती हा जो नावाचा पक्ष आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला नव्हता, तर कानशी यांनी तो स्थापन केला होता. हे लक्षात ठेवा. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? आपणास सर्वांनाच माहिती आहे, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हो, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मसुदा समिती. पहा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती. आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधानाच्या निर्मितीसाठी ही 7 सदस्यीय मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. हे एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवा. कधी स्थापन करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947 रोजी
ही मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती आणि याच्यामध्ये सदस्य किती होते? या समितीमध्ये होते 7 सदस्य. हेही महत्त्वाचे पॉइंट आहेत, लक्षात ठेवूया. समोरचा प्रश्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली होती? पहा, कोणत्या कलमाची निर्मिती केली होती? तर कलम 340. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, कलम 340. समोरचा प्रश्न, ओबीसी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रीपद केव्हा सोडले? पहा, कायदे मंत्रीपद या पदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी दिला होता? तो दिला होता 1951 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1951. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण कोणत्या खंडांमध्ये झाले होते? पहा, आशिया खंड, अमेरिका, युरोप की वरील सर्व? पहा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आशिया, अमेरिका आणि युरोप या तिन्ही खंडांमध्ये झाले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण कोणत्या शैक्षणिक संस्थांमध्ये झाले? पहा, मुंबई विद्यापीठामध्ये की कोलंबिया विद्यापीठामध्ये की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इनमध्ये की वरील सर्व? पहा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शैक्षणिक संस्थांमध्ये झाले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न, जीवन केवळ दीर्घ नसावे तर महान असावे असे उद्गार कोणी काढले? पहा, तर असे उद्गार काढले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न पहा, तुमचा नवरा व मुले दारू प्यायली तर त्यांना जेवण देऊ नका असे संबोधन 30 मार्च 1927 रोजी कोणी केले? तर ते केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. समोरचा प्रश्न, रानडे गांधीजीना हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा, रानडे गांधीजीना हा ग्रंथ लिहिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पहा, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याच प्रकारचे अति महत्त्वाचे प्रश्न समोर आहेत मित्रांनो. तब्बल 200 प्रश्न आहेत. पहा, तब्बल 200 प्रश्न आहेत. त्यामुळे घाई गडबड करू नका. लेक्चर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आरामात लाय बॅक, सीट बॅक व्हा आणि आरामात हा व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. ओके, पहा समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. ओके, पहा, काही काळ मुंबई विधिमंडळ सदस्य होते. हा बरोबर आहे. सायमन कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली होती का? तर हे देखील बरोबर आहे. आणि हंटर कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली. असे होतं का रे? तर हंटर कमिशन समोर महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती. आपण महात्मा फुलेंच्या जीवनावरील जो व्हिडिओ बनवलेला आहे 150 प्रश्नांचा, तोही महत्त्वाचा आहे. तो 150 प्रश्नांचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती महात्मा फुले यांनी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सत्यविधाने कोणती असतील? ते असेल अ आणि ब. मग या पर्याय आहे का? पहा, पर्याय आहे 4. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ व ब. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या वर्षी मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्यात आला? तर तो 1990 मध्ये. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 1990. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी 1956 साली झाले? तर ते योग्य उत्तर आहे दिल्ली येथे झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, दिल्ली. समोरचा प्रश्न, त्यांना 1932 साली ऋषी समाजाकडून मुंबई येथे मानपत्र मिळाले. त्यांनी पूज्य बनते महस्तवीर चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतली होती आणि उस्मानिया विद्यापीठाकडून 1953 साली
LLD पदवी मिळवली ते कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न भारत भूषण प्रिंटिंग कोणी सुरू केले? पहा, भारत भूषण प्रिंटिंग या नावाने प्रेस कोणी सुरू केलं होतं तर ते केलेलं सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र यांचे खालीलपैकी कोणते आत्मचरित्र आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते आत्मचरित्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेटिंग फॉर अ विजा. काय? वेटिंग फॉर अ विजा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र आहे. वेटिंग फॉर अ विजा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वेटिंग फॉर अ विजा. समोरचा प्रश्न 14 एप्रिल 1929 रोजी चिपळूण येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद डॅश डॅश यांनी भूषविले होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1929 रोजी चिपळूण येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषविलेले होते. समोरचा प्रश्न द अनटचेबल्स हा ग्रंथ कोणाचा आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व ग्रंथ आपण प्रत्येक प्रश्नामधून कव्हर करणार आहे. त्यामुळे व्यवस्थित केअरफुली सर्व क्वेश्चन्स रीड करा मित्रांनो. व्यवस्थित सगळं व्हिडिओ पहा. ओके, पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे द अनटचेबल्स हा ग्रंथ. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न नागपूर परिषदेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशात गेल्यामुळे मूकनायक पत्राची जबाबदारी डॅश डॅश यांच्यावर सोपवण्यात आली. पहा, कोणावर सोपवण्यात आली तर ज्ञानदेव घोलप यांच्यावर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ज्ञानदेव घोलप. समोरचा प्रश्न बहिष्कृत हितकारिणी सभाबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायचं आहे. बहिष्कृत हितकारिणी सभेबद्दल सत्यविधान कोणतं असेल ते आपल्याला ओळखायचं. याची स्थापना 1924 मध्ये करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंधित नव्हते. पहा, काय आहे उत्तर तर याची स्थापना 1924 मध्ये करण्यात आली होती का तर हो, 24 मध्ये करण्यात आली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संबंधित होते का तर संबंधित होते, कारण याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल काय तर असत्य आहे ना. फक्त काय आपल्याला विचारलंय बाबत सत्यविधान, मग काय असत्य आहे का? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त समोरचा प्रश्न पाहूया. बहिष्कृत हितकारिणी सभेचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. काय? पहा, बहिष्कृत हितकारिणी सभेचे अध्यक्ष कोण होते? चिमणलाल सेटलवाड. चिमणलाल सेटलवाड हे बहिष्कृत हितकारिणी सभेचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते? हे कार्यकारी अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवा मित्रांनो, इथे कन्फ्यूज होऊन द्यायचं नाहीये, त्यासाठी हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा हिचे सभेचे अध्यक्ष होते चिमणलाल सेटलवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते तर कार्यकारी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवूया. समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाबासाहेब असे कोणी संबोधलेले रे तर 1927 साली त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1927 साली त्यांच्या कार्यकर्त्यांनी. ओके, समोरचा प्रश्न 24 सप्टेंबर 1932 रोजी काय पुणे करार गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. आणि करारावर दलितांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केली तर काँग्रेसच्या वतीने कोणी सही केली रे तर ती केली होती गांधीजींनी का तर नाही. पहा, पर्यायामध्ये पण नाही आहेत गांधीजी. आणि या करारावर सही केली होती मदन मोहन मालवीय यांनी. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मदन मोहन मालवीय. आणि या करारावर ज्यावेळी सही करत होते तेव्हा असं सांगतात की त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः रडत होते. हे लक्षात घ्या. कारण ज्यावेळी 24 सप्टेंबर 1932 मध्ये येरवडा येथे गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला, त्यामध्ये काँग्रेसच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी सही केली, गांधीजींनी नाही. आणि दलितांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केली. पण असं सांगण्यात येतं सांगतात की ज्यावेळी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुणे करारावर सही करत होते तेव्हा ते अक्षरशः रडत होते. हाही पॉईंट लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला समोर जाऊन यावर प्रश्न विचारू शकतो. ओके, पुढे पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणास आपले गुरु मानले? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणास आपले गुरु मानलेले रे? तर छत्रपती शाहू महाराजांना नाही, महात्मा फुलेंना मानलेलं का? तर हो, महात्मा फुलेंना मानलेलं. महात्मा गांधी नाही, संत कबीर यांना मानलेलं आणि गौतम बुद्ध यांना मानलेलं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब, ड व ई. पर्याय आहे का? पहा, ई, ब, डी फक्त. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ई, ब, ड फक्त. समोरचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. समोरचा प्रश्न पहा, असत्य विधान आपल्याला ओळखायचे आहेत. पहा, पहिलं विधान आहे अ, 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक विधान मंडळाच्या निवडणुका होणार होत्या. आणि दुसरं विधान आहे ब, 1935च्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या. मग पहा, पहिलं विधान असत्य आहे का रे? तर 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक विधान मंडळाच्या निवडणुका होणार होत्या का? तर होणार होत्या, हे विधान सत्य आहे. आणि 1935च्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 13 जागा जिंकल्या का रे? तर हो, त्यांनी 13 जागा जिंकल्या होत्या. मग ही दोन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कोणतेही नाही. असत्य विधान कोणतेही नाही. ओके, समोरचा प्रश्न पहा, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहा, पहिलं विधान आहे अ, स्थापना 1936 साली करण्यात आली. आणि दुसरं विधान आहे ब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संस्थापक होते. पहा, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत सत्य विधान हे लक्षात घ्या. स्थापना 1936 साली करण्यात आली होती का? तर हो, 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आहे. आणि याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती का रे? तर बरोबर आहे, याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केली होती, ते संस्थापक होते. मग ही दोन्ही विधाने सत्य आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? अ व ब सत्य. मग पहा, पर्याय आहे का? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अ व ब. ओके, समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रसिद्ध येवला सभा डॅश डॅश या वर्षी पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रसिद्ध येवला सभा कधी पार पडली रे? तर ती 1935 मध्ये पार पडली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1935, 13 ऑक्टोबर 1935. कधी? 13 ऑक्टोबर 1935. ओके, समोरचा प्रश्न पहा, सत्य विधाने आपल्याला ओळखायचे आहेत. पहा, पहिलं विधान आहे अ, दुसऱ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. हो, उपस्थित होते. ब विधान आहे, पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी उपस्थित होते. उपस्थित होते का रे? तर महात्मा गांधी पहिल्या गोलमेज परिषदेत उपस्थित नव्हते. ब विधान असत्य आहे. क विधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीनही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते. मग अ विधानामध्ये आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. तर हो. आणि क विधान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते. तर हो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ व क. कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, अ व क. समोरचा प्रश्न, आंबेडकर हे महाराष्ट्रातील तेजस्वी ज्ञानयोगी होते असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कोणी काढले? पहा, अति महत्त्वाचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी स्टार करा. आंबेडकर हे महाराष्ट्रातील तेजस्वी ज्ञानयोगी होते असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणी काढले? तर ते आचार्य अत्रे यांनी काढले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, आचार्य अत्रे. समोरचा प्रश्न, 1942 ते 1946 या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात डॅश डॅश या पदावर कार्यरत होते. तर पहा, 1942 ते 1946 या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मजूर मंत्री. समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत असत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत असत्य विधान पहा, पहिलं विधान आहे,
1947 साली संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि दुसरं विधान आहे 1951 मध्ये त्यांनी हिंदू कोड बिलास विरोध झाला त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पहा, 1947 साली संविधान सभेच्या अध्यक्षपदी होते का ते? संविधान सभेच्या अध्यक्षपदी कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. मग हे जे विधान आहे ते असत्य आहे. ओके. आणि 1951 मध्ये त्यांनी हिंदू कोड बिलास विरोध झाला त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का? तर हो, आपण मागेच पाहिलेलं आहे दुसऱ्या का चौथ्या प्रश्नामध्ये त्यांनी 1951 मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राईट. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर फक्त असत्य विचारलंय ना, मग फक्त असत्य आहे. मग योग्य उत्तर काय असेल? फक्त पहा, पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 फक्त समोरचा प्रश्न. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. ओके. सिडनेहॅम कॉलेजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणता विषय शिकवत असत? सिडनेहॅम कॉलेजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र विषय शिकवत असत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अर्थशास्त्र. समोरचा प्रश्न 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या राखीव मतदारसंघातून पराभूत झाले होते? तर ते उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून पराभूत झाले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उत्तर मध्य मुंबई. ओके. समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सत्यविधान आता आपल्याला ओळखायचे आहेत. सत्यविधाने पहा, पहिलं विधान आहे विधान आहे त्यांनी लंडन विद्यापीठाची DSc पदवी घेतली. ओके. तर हे विधान सत्य आहे, त्यांनी लंडन विद्यापीठाकडून DSc पदवी घेतली. ब विधान पहा, त्यांनी 1921 मध्ये लंडन विद्यापीठाची MSc पदवी घेतली. पहा, तर हे देखील विधान बरोबर आहे कारण त्यांनी 1921 मध्ये लंडन विद्यापीठाची MSc पदवी घेतली होती. आणि विधान आहे DSc पदवी घेताना ते द प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यांनी हा विषय मांडला. पहा, तर विधान हे विधान देखील बरोबर आहे कारण DSc पदवी घेताना त्यांनी ते द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा विषय मांडला होता. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब क सत्य. ओके. समोरचा प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? पहा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर ती मुंबईमध्ये करण्यात आली मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मुंबई. समोरचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी केली रे? पहा, मुंबईमध्ये केली स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची, ते आपल्याला माहिती आहे. आता त्याची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ते हे आपल्याला समजलं, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. पण ती किती साली केली, कोणत्या वर्षी केली ते आपल्याला माहिती नाही. मग ते आपल्याला माहिती करायला हवं. मग या प्रश्नात 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी ते तुम्हाला माहिती आहे का? 5 सेकंद देतो तुम्हाला. जर ते तुम्हाला माहीत असेल तर कोणतं साल आहे ते पर्यायातलं तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो. जमत असेल, नसेल तरी ट्राय करा. चुकलं तरी चुकू द्यात. चुकल्यावरच ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. मी तुम्हाला सांगणारच आहे. पहा, 5 सेकंद घ्या तुम्ही. आशा करतो तुम्ही योग्य उत्तर दिलं असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1946. ओके. समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून सर्वप्रथम घटना समितीवर निवडून आले होते? कोणत्या प्रांतातून? बंगाल. मतदारसंघ कोणता? खुलना. ओके. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बंगाल. समोरचा प्रश्न विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत बिलावर 1933 मध्ये भाषण केलं. विधान आहे त्यांनी नाशिक येथील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापन कार्य केले. आपल्याला सांगायचं हे विधान बरोबर आहे की चूक आहेत. पहा, 41वा क्वेश्चन आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत बिलावर 1933 मध्ये भाषण केलं होतं का? तर हे विधान अगदी बरोबर आहे मित्रांनो, त्यांनी केलं होतं. आणि नाशिक येथील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापन कार्य केले, तर हे विधान चुकीचं आहे. इथे नाशिक आहे का? तर इथे मुंबई येईल. ओके. मुंबई विधी महाविद्यालयात अध्यापन कार्य केले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल बरोबर फक्त किंवा फक्त चूक. मग पर्याय आहे पहा
2 अ बरोबर फक्त. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सत्यविधान ओळखायचे. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायचे आहेत. अ विधान आहे, त्यांनी 1913 साली हैदराबाद संस्थानात नोकरी केली. आणि ब विधान आहे, त्यांनी लंडन विद्यापीठाची MSc पदवी प्राप्त केली. तर पहा, आपण मागाशीच पाहिलं होतं की त्यांनी लंडन विद्यापीठाची MSc पदवी प्राप्त केली होती, बरोबर ना. मग ब विधान तर योग्य आहे. आणि अविधान 1913 साली हैदराबाद संस्थानात नोकरी केली. तर ते हैदराबाद संस्थान होतं का रे? तर हैदराबाद संस्थान नव्हतं, बडोदा संस्थान होतं. ओके. बडोदा संस्थानात त्यांनी नोकरी केली होती. मग सत्यविधान कोणतं आहे? फक्त ब. मग आहे का पर्याय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त ब योग्य आहे. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बिनचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. बिनचूक म्हणजे काय? तर योग्य विधान, बरोबर ना. पहा, मग योग्य विधान कोणतं आहे? डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली, वर पाहिलं, योग्य आहे. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली, हेही आपण मागे पाहिलं, हेही योग्य आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अ व ब बिनचूक आहेत. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. असत्य विधान. ओके. पहा, पहिलं विधान आहे अ ते आई वडिलांचे 14वे अपत्य होते. ओके. त्यानंतरचं ब विधान आहे, प्राथमिक शिक्षण दापोली रत्नागिरी येथे झाले. आणि क विधान आहे, महर्षी कर्वे यांनी त्यांना स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र भेट दिले. पहा, अ विधान बरोबर आहे, ब विधान देखील बरोबर आहे. पण क विधानात पहा, महर्षी कर्वे यांनी त्यांना स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र भेट दिले. कोणी त्यांना बुद्धचरित्र भेट दिले होते रे? तर त्या ठिकाणी काय येईल? तर प वा केळुसकर. प वा केळुसकर यांनी त्यांना स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र भेट दिले होते. ओके. हे लक्षात घ्या, त्यांना स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र भेट दिले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त क. ओके. हे विधान असत्य आहे. समोरचा प्रश्न, स्त्रिया व प्रतिक्रांती हा स्त्रियांवरील लेख कोणी लिहिला? स्त्रिया व प्रतिक्रांती हा स्त्रियांवरील लेख लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, अविधान आहे, अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. अगदी बरोबर आहे विधान, मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संतती नियमनाचे विधेयक मांडले, हे देखील विधान अगदी बरोबर आहे मित्रांनो. ते तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते आणि त्यांनी संतती नियमनाचे विधेयक मांडले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या MA पदवीबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायची आहेत. ओके. पहा, केंब्रिज विद्यापीठाने त्यांना दिली आणि प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहिला. पहा, सत्यविधान कोणता आहे मित्रांनो? प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध त्यांनी लिहिलेला आहे. मग आणि केंब्रिज विद्यापीठाने त्यांना MA पदवी दिलेली नाही, हेही लक्षात ठेवा. मग ब विधान फक्त बरोबर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त ब. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांनी 28 जुलै 1928 रोजी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला भेट दिली. पहा, योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 28 जुलै 1928 रोजी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला भेट दिली. समोरचा प्रश्न पहा, पहिलं विधान आहे अ तिसऱ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित नव्हते. उपस्थित नव्हते का रे? उपस्थित होते. मग हे विधान काय आहे? चूक आहे. आणि न ची केळकर हे तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. तर ते हजर होते का? तर हो, न ची केळकर तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ब बरोबर फक्त. ओके. समोरचा प्रश्न,
दलितांचा मुक्तिदाता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन कोणी केले? पहा, दलितांचा मुक्तिदाता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन सयाजीराव गायकवाड यांनी केले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सयाजीराव गायकवाड. समोरचा प्रश्न, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी हे प्रसिद्ध वचन कोणाचे आहे? पहा, भाकरीपेक्षा इज्जत प्यारी हे प्रसिद्ध वचन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी दलित चळवळीस तेजस्वी रूप दिले? पहा, कोणी दलित चळवळीस तेजस्वी रूप दिले? तर ते दिलं आहे महात्मा फुले यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि नाम जोशी यांनी दिले आहे का? तर नाही. आणि नारायण गुरु यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ ब ड आहे का योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 4 अ ब आणि ड. समोरचा प्रश्न, साऊथ बरो कमिटी समोर खालीलपैकी कोणी साक्ष दिली? पहा, साऊथ बरो कमिटी समोर कोणी कोणी साक्ष दिली? गोपाळकृष्ण गोखले यांनी नाही दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे आणि महर्षी वीरा शिंदे यांनी देखील दिलेले आहे. म्हणजे ब आणि क बरोबर आहे का? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 क व ब. ओके. समोरचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहा, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना 26 जानेवारी 1942 रोजी झाली होती का? आपण मागेच पाहिलेला आहे हा प्रश्न. कधी झाली होती आता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मित्रांनो. लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी झाली होती. ओके. हे विधान असत्य आहे आणि अध्यक्ष व खजिनदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर हे विधान बरोबर आहे. ओके. मग असत्य विधान आहे फक्त अ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त अ. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणाला गुरु मानत असत? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण मागेच पाहिलं संत कबीर, महात्मा फुले. ओके. संत कबीर, महात्मा फुले आणि गौतम बुद्ध यांना गुरु आपले मानत असत. मग योग्य उत्तर अ ड ई आहे का? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अ ड ई. ओके. समोरचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत असत्य विधान आपल्याला ओळखायचे आहेत. पुन्हा एकदा पहा, अविधान आहे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ओके. ब आहे विधान मुखपत्र समता होते. ओके. तर पहा, अविधान संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का? तर हो, अगदी बरोबर आहे. आणि स्वतंत्र मजूर पक्षाचं मुखपत्र समता होते का रे? तर हे चूक आहे मित्रांनो. कारण हे मुखपत्र नव्हतं स्वतंत्र मजूर पक्षाचं, त्याचं मुखपत्र होतं जनता. हे लक्षात ठेवा, स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते जनता. मग याचं असत्य विधान आहे या प्रश्नाचं फक्त ब. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब. ओके. समोरचा प्रश्न आहे, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला? आपण मागेच पाहिलंय मित्रांनो. आता या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. चला लगेच या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला? ओके. लगेच उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. समोर पाहूया आपण. पहा, मीच सांगतो 24 सप्टेंबर 1932 लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेल्यामुळे डॅश डॅश यांच्यावर मूकनायक पत्राची जबाबदारी आली. आपण पाहिलं होतं ज्ञानदेव घोलप. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ज्ञानदेव घोलप. समोरचा प्रश्न, सत्य नसलेले विधान आपल्याला ओळखायचे. सत्य नसलेले म्हणजे चूक असलेले, बरोबर ना? पहा, सायमन कमिशनच्या तरतुदींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते. पहा, तर सत्य नसलेले म्हणजे सत्य नसलेले विधान कोणतं आहे? सायमन कमिशनच्या तरतुदींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला नाही. तर हे विधान सत्य नाहीये. पहा, त्यांनी विरोध केला होता. ओके. सायमन कमिशनच्या तरतुदींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता, हे लक्षात ठेवा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त अ. ओके. सत्य नसलेले विधान आहे फक्त अ. राईट. समोरचा प्रश्न,
खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? पहा, जागतिक बौद्ध धर्म परिषदेला रंगून येथे हजेरी कोणी लावली? तर ती लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, त्यांच्या प्रथम पत्नीचे नाव रमाबाई होते, हे विधान सत्य आहे. आणि त्यांनी एक सत्याग्रह मुखेड या ठिकाणी केला, हे देखील योग्य आहे. तर मग असत्य विधान आहे का? नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोणतेही नाही. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला. अति महत्त्वाचा प्रश्न आहे हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हू वेअर शूद्राज. समोरील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत असत्य विधान आपल्याला कोणतं आहे ते सांगायचे. ओके, बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केले आणि पुण्यातील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापन कार्य केले. असत्य विधान कोणतं आहे? पहा, बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केले का? तर हो. आणि पुण्यातील शासकीय विधी आहे का? मागाशी नाशिक होतं, आता पुणे दिलंय, तर ते होतं मुंबई विधी महाविद्यालयात अध्यापन कार्य त्यांनी केलं होतं. ओके, मग हे असत्य विधान कोणतं? फक्त ब. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त ब. समोरचा प्रश्न, सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पुणे कराराला ऐक्य करार असेही म्हणतात, अगदी बरोबर. आणि पुणे कराराला गांधी आंबेडकर करार असेही म्हणतात, हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणजे सत्य विधान कोणते कोणते आहेत? अ व ब. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 4 अ व ब. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश काय नाशिक येथे मिलिंद कॉलेज स्थापन केले का? आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबईत स्थापन केले का? पहा, कोणतं विधान बरोबर आहे? नाशिक येथे मिलिंद कॉलेज स्थापन केले का रे? तर नाही, नाशिक येथे नाही, ते औरंगाबादमध्ये. कुठे? औरंगाबादमध्ये त्यांनी मिलिंद कॉलेज स्थापन केलं होतं. आणि किती साली? 1950 मध्ये. राईट. मग अविधान जे आहे ते चूक आहे. नाशिक येथे नाही, औरंगाबादमध्ये त्यांनी मिलिंद कॉलेज स्थापन केलं होतं. आताचे जे संभाजीनगर आहे तिथे 1950 साली. ओके, आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबईत स्थापन केले का? तर हो, त्यांनी सिद्धार्थ कॉलेज मुंबईत स्थापन केलं आहे. मग पर्याय कोणता बरोबर? तर मग ब बरोबर आहे ना, आणि अ चूक आहे. मग ब बिनचूक फक्त. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ब बिनचूक फक्त. समोरचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॅश डॅश या वृत्तपत्रास सहकार्य केले. पहा, कोणत्या वृत्तपत्रास? आपण दुसराच प्रश्न पाहिलेला आहे. 2500 रुपयाची मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली होती. आणि ते पत्र कोणतं ते मी नाही सांगत, चला तुम्ही सांगा, लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॅश डॅश. पहा, तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते आणि त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पहा, तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची देखील त्यांनी स्थापना केली. मग योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 अ ब बरोबर. राईट. समोरचा प्रश्न, अविधान आहे सायमन कमिशनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन केले. आणि 19 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत कायदे मंडळात महार वतन बिल मांडले. पहा, आपल्याला चूक किंवा बरोबर सांगायचे. तर अविधान आहे सायमन कमिशनचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन केलं होतं का मित्रांनो? तर नाही, त्यांनी विरोध केला होता. मग अविधान चूक आहे. आणि 19 मार्च 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत कायदे मंडळात महार वतन बिल मांडले का रे? तर हो, मांडले होते. मग ब जे आहे ते बरोबर आहे. मग अचूक आहे. मग आहे का पर्याय? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अचूक फक्त. राईट. समोरचा प्रश्न, अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दहन केले. ओके, आणि समोरचा प्रश्न, मनुस्मृतीचे दहन 1930 मध्ये करण्यात आले. पहा, अविधान काय आहे? तर अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दहन केले. बरोबर आहे का?
तर अविधान अगदी बरोबर आहे मित्रांनो. ओके, अविधान बरोबर आहे. आणि मनुस्मृतीचे दहन त्यांनी 1930 मध्ये केले का रे? तर नाही, ते कधी केले? 1927 मध्ये, डिसेंबर, 25 डिसेंबर 1927 मध्ये. पहा, मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 25 डिसेंबर 1927 मध्ये केलेले आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. मग विधान फक्त अ बरोबर आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 1 फक्त, सॉरी, पर्याय क्रमांक 2 फक्त अ बरोबर. ओके, कारण ब चूक आहे. ओके, समोरचा प्रश्न, पाली व्याकरण, शब्दकोश आणि बौद्ध पूजापाठ, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणाची आहे? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती 1942 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 IS 1942. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, मूकनायक पत्राबाबत सत्यविधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहा, आता मूकनायक बद्दल सांगायचंय. सुरुवातीला ते मासिक होते, त्यानंतर 1921 साली सुरू झाले. ओके, आणि क विधान आहे संत तुकाराम यांची वचने होती. तर आपल्याला सत्यविधान सांगायचे, तर ते सत्यविधान फक्त एकच आहे मित्रांनो, संत तुकाराम यांची वचने होती. ओके, मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त क. ओके, समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांनी महाबोधी या मासिकामधून हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती हा विस्तृत लेख लिहिला व त्यात हिंदू स्त्रियांच्या अवनतीला बुद्ध नाही तर मनु जबाबदार आहे असे मत मांडले. कोणी रे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, बहिष्कृत भारत हे पत्र डॅश डॅश रोजी सुरू झाले. कधी सुरू झाले रे? तर 3 एप्रिल 1927. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 3 एप्रिल 1927. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॅश डॅश या वर्षी झालेल्या माणगाव अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष होते. तर ते होते 1920 मध्ये. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1920. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. चुकीचं विधान कोणतं आहे? त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली आणि त्यांनी जर्मनीत बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. तर पहा, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती, हे देखील विधान बरोबर आहे. आणि त्यांनी जर्मनीत बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला, हे देखील विधान बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कोणतेही नाही, कोणतेही चुकीचे नाही. ओके, समोरचा प्रश्न, हिंदू कोड बिलशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, कोणत्या तारखेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली? आपण पाहिलं कधी स्थापना झाली होती, तर 29 ऑगस्ट 1947. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 29 ऑगस्ट 47. ओके, समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायची आहेत. पहा, पहिलं विधान आहे अ 1929 साली बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केले. ओके, आणि दुसरं विधान आहे 1928 साली विधी महाविद्यालयात म्हणजेच मुंबईत अध्यापनाचे कार्य केले. पहा, आत्ताशी आला बघा मुंबई आपला पर्याय, नाही तर आपण किती वेळा फिरवलं, एकदा नाशिक एकदा पुणे, पण बरोबर पर्याय आहे मुंबईत. 1928 साली मुंबईत विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले, हा पर्याय योग्य आहे. आणि 1929 साली बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केलं होतं कार्य, तर साल कोणतं होतं? तर ते साल होतं 1927. पहा मित्रांनो, 1927 साली बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग सत्यविधान काय आहे? फक्त ब सत्य आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फक्त ब. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे वेटिंग फॉर अ विजा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
वेटिंग फॉर अ विजा. समोरचा प्रश्न, कॅबिनेट मिशनने खालीलपैकी कोणत्या नेत्यांबरोबर चर्चा केली? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत केली, बॅरिस्टर जिनांसोबत, बॅरिस्टर सप्रूसोबत, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत देखील आणि बॅरिस्टर जयकर यांच्यासोबत देखील. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वरील सर्व. ओके. समोरचा प्रश्न, हैदराबाद मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणाचा समावेश होता? पहा, हैदराबाद मुक्ती संग्रामात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता, गोविंदभाई श्रॉफ यांचा देखील समावेश होता, व्यंकटराव जाधव यांचा देखील समावेश होता आणि नागनाथ परांजपे यांचा देखील समावेश होता. मग योग्य उत्तर काय असेल? वरील सर्व आहे का? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष डॅश डॅश या वर्षी स्थापन केला. आपण पाहिलेलंच आहे मागे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये झाली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1936. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहा, लंडन विद्यापीठाची DSc पदवी प्राप्त केली. पहा, त्यांना लंडन विद्यापीठाची GSc पदवी प्राप्त होती का? तर होती. आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. पहा, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती का रे? तर केली होती. मग ही दोन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो, सत्य आहेत, मग चुकीची नाहीत. मग योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 कोणतेही नाही. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या खात्याचा मंत्री म्हणून काम केलं होते रे? तर मजूर मंत्री होते का ते? तर होते. त्यानंतर सिंचन वीज मंत्री होते का? तर हे देखील होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री होते का? हे देखील होते. आणि खाणकाम मंत्री होते का? तर हे देखील होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच खात्याचे मंत्री म्हणून काम केलं होतं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरास विजेचा कडकडाट असे कोणी संबोधले? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरास विजेचा कडकडाट असे धनंजय कीर यांनी संबोधले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 धनंजय कीर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे व संबंधित वर्ष याबाबत चुकीचे विधान, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ओके. पहा, जनता 1928, बहिष्कृत भारत 1926 आणि मूकनायक 1920 वृत्तपत्रे व संबंधित वर्ष याबाबत चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर कोणती आहे रे? जनता अविधान आहे जनता 1928 आणि बहिष्कृत भारत 1926 आणि मूकनायक आहे 1920. तर चुकीचं विधान आहे अ आणि ब. पहा, हे आणि हे चुकीचं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ व ब. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा आपल्याला ओळखायची आहे. ओके. कास्ट इज इन इंडिया हे देखील त्यांचं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. आणि स्टेट अँड मायनॉरिटीज हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ ब क. ओके. समोरचा प्रश्न, छोडो भारत आंदोलनास खालीलपैकी कोण अनुकूल नव्हते? पहा, छोडो भारत आंदोलनास कोण अनुकूल नव्हते रे? JP नारायण अनुकूल होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनुकूल नव्हते आणि तेज बहादूर सप्रू हे अनुकूल नव्हते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ब व क. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची 1935 साली मुंबईच्या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली? पहा, 1935 साली मुंबईच्या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, ब्राह्मण लोक आमचे शत्रू नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे कोणी म्हटले? तर असे म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, 19 व 20 मार्च 1927 साली डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद भरली होती. पहा, 19 व 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद भरली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत असे कोणी म्हटले? पहा,
आम्हाला भीक नको जगडून हक्क हवेत असे कोणी म्हटले? असे म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, LLD प्राप्त प्रथम भारतीय कोण? LLD प्राप्त प्रथम भारतीय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणी म्हटले? पहा, गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, MA साठी डॅश डॅश यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. पहा, MA साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅशची मागणी केली. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र मतदारसंघ. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले? दुसऱ्या झाले होते, पहिल्या झाले होते आणि तिसऱ्या झाले होते. हो, मग अ ब ड योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अ ब ड. ओके, समोरचा प्रश्न, इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये डॅश डॅश करार झाला, तर तो करार होता पुणे करार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पुणे करार. समोरचा, मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण इसवी सन 1933 साली डॅश डॅश यांनी केले, ते केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर समोरचा प्रश्न, माणगाव परिषदेसाठी 1920 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे जैन मित्र डॅश डॅश यांनी खूप कष्ट घेतले, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आप्पा दादगोंडा पाटील. आप्पा दादगोंडा पाटील 4. ओके, योग्य उत्तर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी 1918 साली स्मॉल होल्डिंग इन इंडिया हा शोध निबंध लिहिला? ओके, तर तो लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले? तर ते केलं होतं 1930 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1930. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांनी हरिजनच्या पहिल्या अंकासाठी संदेश देण्यासाठी नकार दिला होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हरिजनच्या पहिल्या अंकासाठी संदेश देण्यासाठी नकार दिला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्षाबाबत सत्यविधान आपल्याला ओळखायचं आहे. पहा, सत्यविधान अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, खजिनदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि समता हे मुखपत्र होते. तर काय सत्यविधान काय आहे स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल? तर अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे बरोबर आहे. खजिनदार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे देखील बरोबर आहे. आणि समता मुखपत्र होते का? तर हे चूक आहे, जनता मुखपत्र होते. आणि याची स्थापना झाली होती कधी? 15 ऑगस्ट 1936. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 केवळ अ ब. ओके, समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दख्खनचे आंबेडकर ही पदवी कोणास दिली होती? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दख्खनचे आंबेडकर ही पदवी BS व्यंकटराव यांना दिली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 BS व्यंकटराव. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश या वर्षी अखिल भारतीय दलित वर्ग स्थापन केला, तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 या वर्षी अखिल भारतीय दलित वर्ग स्थापन केला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1924. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश येथे सुभेदार सवादकर विद्यार्थी आश्रम या नावाने आश्रमशाळा सुरू केली, तर ती महाडमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 महाड. समोरचा प्रश्न, प्रति आंबेडकर म्हणून कोण ओळखले जातात? पहा, प्रति आंबेडकर म्हणून BS व्यंकटराव ओळखले जातात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 BS व्यंकटराव. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाबाबत कालानुरूप घटना लावायच्या आहेत आपल्याला. पहा,
तर महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह आणि पर्वती मंदिर पुणे सत्याग्रह. तर सर्वात पहिलं झालं होतं महाड सत्याग्रह, त्यानंतर अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह, त्यानंतर पर्वती मंदिर पुणे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अ क ड ब. ओके. समोरचा प्रश्न, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती परिषद घेतली होती? पहा, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निपाणी परिषद घेतली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 निपाणी. समोरचा प्रश्न, इसवी सन 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते रे? तर पहा, इसवी सन 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे पाक्षिक होतं. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 पाक्षिक. समोरचा, आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले नव्हते? पहा, मूकनायक सुरू केले होते, समता सुरू केले होते, संदेश त्यांचं नाही आणि जनता त्यांनी सुरू केले होतं. मग कोणतं सुरू केलं नव्हतं? संदेश. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 संदेश. ओके. संदेश त्यांनी सुरू केले नव्हते. संदेश. ओके. समोरचा प्रश्न, बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी मांडली? पहा, ती मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ती केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, खालील विधाने कोणत्या व्यक्तीला संबोधून आहेत ते आपल्याला सांगायचं आहे? पहा, दामोदर खोरे परियोजना मांडली, शेतीचे राष्ट्रीयकरण ही संकल्पना मांडली, ती मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे व्यक्ती आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्रणालयाचे नाव काय होते? मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच मित्रांनो, ते आता मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्रणालयाचे नाव काय होते ते तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे 4 पर्याय आहेत तुमच्याकडे. ओके. समोरचा प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्रामात खालीलपैकी कोणी सहकार्य केले? पहा, मराठवाडा मुक्ती संग्रामात हिंदू महासभेने केले, आर्य समाजाने केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आणि सेनापती बापट यांनी देखील. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क ड. ओके. समोरचा प्रश्न, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहिलं का मित्रांनो? मुद्रणालयाचे नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिले का? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत भूषण प्रिंटिंग प्रेस. काय भारत भूषण प्रिंटिंग प्रेस. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे कोणती? पहा, त्यांनी मूकनायक सुरू केलं होतं, बहिष्कृत भारत सुरू केलं होतं, जनता समता देखील त्यांचंच आहे, मानवता देखील त्यांचंच आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, निजाम हा शत्रू आहे त्याची बाजू घेऊ नका असे 27 नोव्हेंबर 1947 ला जाहीरपणे कोणी सांगितले? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, 7 स्वदेशी शृंखला असे जाती व्यवस्था वर्णन खालीलपैकी कोणी केले? तर ते केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, दहशतवाद संपविण्याचा मला एकच मार्ग दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह असे 25 फेब्रुवारी 1919 रोजी गांधीजींनी पत्राद्वारे डॅश डॅश यांना कळविले? तर ते कळविले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, समता सैनिक दल ही सामाजिक संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? आत्ताच आपण पाहिलं. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, डॅश डॅश यांनी महर्षी कर्वे यांच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्यांच्या लग्नपत्रिकेवर सही केली होती, तर ती केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, अस्पृश्यता ही लोकांची लहर आहे असे विचार कोणी मांडले? तर असे विचार मांडले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॅश डॅश म्हणून होते, ते होते कायदा मंत्री. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कायदा मंत्री. समोरचा प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, तर सचिव डॅश डॅश हे होते. सचिव कोण होते रे, तर ते होते सीताराम शिवतरकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सीताराम शिवतरकर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली होती चंद्रमणी महस्तवीर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 चंद्रमणी महस्तवीर. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील समाधी स्थळाचे नाव डॅश डॅश हे आहे. पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चैत्यभूमी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती ग्रंथसंपदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. पहा रानडे, गांधी आणि जिना, थॉट्स ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी. पहा रानडे, गांधी आणि जिना हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. कास्ट इन इंडिया हा देखील ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. मग हे चारही ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, इसवी सन 1915 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला, तर तो प्रबंध होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 द प्रॉब्लेम ऑफ रुपी. समोरचा प्रश्न, इसवी सन 1905 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या महाविद्यालयातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले, तर ते झाले होते एल्फिन्स्टन कॉलेजमधून. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 एल्फिन्स्टन कॉलेज. समोरचा प्रश्न, दोन विधान आहेत. विधान अ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशात झाला आणि ब विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव सकपाळ होते. पहा वरीलपैकी बरोबर विधाने ओळखायची. पहा या दोन विधानांपैकी वरीलपैकी बरोबर विधाने आपल्याला ओळखायची आहेत. तर अविधान पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशात झाला, हे विधान बरोबर आहे. महू मध्य प्रदेश. आणि ब विधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव सकपाळ होते, हे देखील विधान बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब. ओके. समोरचा प्रश्न, खालील विधाने कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत ते आपल्याला ओळखायची आहेत. ओके. पहा पहिलं विधान आहे अ 1926 साली मुंबई कायदेमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती. ओके. आणि ब विधान आहे 1928 मध्ये मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. आतापर्यंत आपण पाहिलं तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे विधान. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, 31 जानेवारी 1920 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश हे पाक्षिक सुरू केले. आपणा सर्वांनाच माहिती आहे. आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे आहे. पहा 31 जानेवारी 1920 रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश हे पाक्षिक सुरू केले. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. समोरचा प्रश्न, सांगितलं का उत्तर मित्रांनो? हा काय आहे उत्तर? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूकनायक. ओके. पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात येरवडा येथे ऐक्य करार डॅश डॅश या वर्षी झाला. आता हा तुम्हाला पाठच झाला असेल मित्रांनो, याचेही उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात येरवडा येथे ऐक्य करार डॅश डॅश या वर्षी झाला. या प्रश्नाचे उत्तर लगेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ओके. समोरचा प्रश्न, हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही प्रतिज्ञा कोणी घेतली? ही प्रतिज्ञा घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1932. काय पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1932. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बरोबर विधानांचा पर्याय ओळखायचा आहे. पहा, अ विधान आहे त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला आणि ब विधान आहे त्यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. पहा, तर अ विधान आपण पाहिलं मागे, जर्मनीतील बॉन विद्यापीठात त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता, हे विधान बरोबर आहे. आणि त्यांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली, हे देखील आपण मागे पाहिलं आहे, हे देखील विधान बरोबर आहे, त्यांनी केली होती. ओके, त्यांनी केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब. ओके, समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत खालीलपैकी बरोबर विधानांचा पर्याय ओळखायचा आहे. समाज समता संघाची त्यांनी स्थापना केली आणि ते बहिष्कृत हितकारणी सभेचे सचिव होते. पहा, तर त्यांनी अ विधान आहे समाज समता संघाची स्थापना त्यांनी केली होती का, तर केली होती. आणि ब विधान आहे ते बहिष्कृत हितकारणी सभेचे सचिव होते का रे, तर ते बहिष्कृत हितकारणी सभेचे ते कार्यकारी अध्यक्ष होते. राईट. आणि सचिव कोण होते, तर सचिव होते सीताराम शिवतरकर. कोण, सीताराम शिवतरकर. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, फक्त अ बरोबर, बरोबर विधान आहे ना, मग फक्त ब बरोबर, कारण ब चूक आहे का, अ बरोबर. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 केवळ अ. ओके, समोरचा प्रश्न, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले. पहा, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, ए ओ ह्यूम यांच्या मते 24 देशांचा विचार करणारी एकच व्यक्ती आहे, ती व्यक्ती खालीलपैकी कोणती ते ओळखा. पहा, ती व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, समोरचा प्रश्न, खालील विधाने कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. अ विधान आहे केम्ब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी होते आणि ब विधान आहे इसवी सन 1933 साली त्यांनी नाव ऑर नेवर हा ग्रंथ लिहिला. ही दोन विधाने कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत, तर ती व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, द पीपल या मुखपत्राचे खालीलपैकी कोण संपादक होते. पहा, द पीपल या मुखपत्रांचे संपादक कोण होते, तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने इसवी सन 1928 साली मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, सन 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते रे, बहिष्कृत भारत हे होते साप्ताहिक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 साप्ताहिक. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंधित नव्हते, तर ते वृत्तपत्र कोणतं आहे, समता, नवजीवन, प्रबुद्ध भारत, जनता. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नवजीवनशी ते संबंधित नव्हते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रात छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती. आपणा सर्वांना माहिती आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मूकनायक. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे, तर हा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, वि रा शिंदे यांनी मुंबई येथे 23 ते 25 मार्च 1918 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. पहा, वि रा शिंदे यांनी मुंबई येथे 23 ते 25 मार्च 1918 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न,
लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यता निवारण परिषदेत व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता पाळणार नाही या डॅश डॅश यांच्या निवेदनावर सही केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. समता सैनिक दल ही संघटना बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली का तर हो. आणि डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे का तर हो. मग हे दोन्ही विधाने सत्य आहेत, बरोबर आहेत, चुकीची नाहीत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कोणतेही नाही. समोरचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणाचा आहे? पहा, हा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, 15 ऑक्टोबर 1933 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून औरंगाबादला आत्ताच्या संभाजीनगरला भेट दिली. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दत्तोबा पवार. 15 ऑक्टोबर 1933 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दत्तोबा पवार यांच्या विनंतीवरून औरंगाबादला भेट दिली. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी 24 डिसेंबर 1934 रोजी वेरूळ लेणी पाहण्यासाठी सहल काढली? तर ती काढली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, 25 डिसेंबर 1920 रोजी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद झाली. आत्ताच आपण पाहिलं 25 डिसेंबर 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, कास्ट इन इंडिया. पहा, कास्ट इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, मिलिंद कॉलेज औरंगाबादशी कोण संबंधित होते? पहा, मिलिंद कॉलेज औरंगाबादशी संबंधित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधात सत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. ओके, तर मिलिंद कॉलेज औरंगाबाद येथे स्थापन केले आणि सिद्धार्थ कॉलेज पुणे येथे स्थापन केले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? ते असेल फक्त अ. कारण मिलिंद कॉलेज औरंगाबाद येथे स्थापन झाले हे त्यांचं बरोबर आहे आणि सिद्धार्थ कॉलेज पुणे नाही तर मुंबई येथे स्थापन केले. समोरचा प्रश्न, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद बाबत असत्य नसलेले म्हणजे सत्य असलेले विधान आपल्याला ओळखायचं आहे. विधान अ आहे 25 डिसेंबर 1920 रोजी पार पडली आणि विधान ब आहे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पहा, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेवर आपण मागच्याच प्रश्नांमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता पहा, 25 डिसेंबर 1920 रोजी पार पडली का तर हो. आणि अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते का तर ते होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अ व ब. ओके, समोरचा प्रश्न, समाज समता संघ. पहा, समाज समता संघ बाबत सत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. अ विधान आहे स्थापना 1930 साली करण्यात आली आणि ब विधान आहे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि क विधान आहे मुखपत्र जनता होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? फक्त ब. योग्य उत्तर आहे फक्त ब. ओके, समोरचा प्रश्न, समता सैनिक दल कोणी 1924 साली स्थापन केला? पहा, 1924 साली समता सैनिक दल कोणी स्थापन केला? तर तो केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न कधी देण्यात आला? तर तो 1990 मध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1990. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चैत्यभूमी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नाही? पहा, पाकिस्तानचे विचार लिहिले, जातीचे उच्चाटन लिहिले, रुपयाची समस्या लिहिले. फक्त त्यांनी लिहिलेलं नाही गांधी, नेहरू आणि टागोर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 गांधी, नेहरू आणि टागोर. समोरचा प्रश्न, पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले आणि एकमेव सत्याग्रही कोण होते?
तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, पुना कराराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कोणते विधान बरोबर नाही रे? पहा, पुना करार 24 सप्टेंबर 1934 रोजी. पहा, हेच विधान चुकीचं आहे. पुना करार 24 सप्टेंबर 1934 रोजी झाला होता का रे? तर नाही, पुना करार 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता. हेच विधान आहे. पुढची वाचायची काय गरज नाही. समोरचा प्रश्न, पण तुमच्या माहितीसाठी तुम्ही नक्की वाचा हे सर्व. खालीलपैकी कोणत्या भारतीयांनी तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला? तो घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाचे लेखक कोण होते? ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली? ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मासिक डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नाही? पहा, मूकनायक सुरू केले, बहिष्कृत भारत सुरू केले, प्रबुद्ध भारत सुरू केले, त्यांनी सरस्वती हे मासिक सुरू केले नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सरस्वती. समोरचा प्रश्न, जगाच्या शिल्पकारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो? यांचा 4था क्रमांक लागतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 4था. समोरचा प्रश्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? तर तो केला होता 20 मार्च 1927 ला. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 20 मार्च 1927. समोरचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मध्य प्रदेशमध्ये. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले? आपण पाहिलं, हे 1920 मध्ये सुरू केले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 1920 साली. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर तो झाला होता 14 एप्रिल 1891 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 14 एप्रिल 1891. समोरचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव होते रामजी मालोजी सपकाळ. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रामजी मालोजी सपकाळ. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कोणते विधान बरोबर नाही ते आपल्याला सांगायचं आहे. पहा, भीमराव जेव्हा सुमारे 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी रमाबाई या 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केले होते, हे बरोबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँक RBI आंबेडकरांच्या विचारांवर आधारित होती, जी त्यांनी हिल्टन यंगला मांडली होती, हे देखील बरोबर आहे. तिसरं विधान आहे, ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते, हे देखील बरोबर आहे. आणि त्यांनी 1965 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला, तर हे पहा चुकीचं आहे. त्यांनी 1965 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारलेला का रे? तर त्यांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. कधी? त्यांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 त्यांनी 1965 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला, हे चूक आहे. पहा, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, त्यांनी 1965 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. ओके, हे चूक आहे. समोरचा प्रश्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली रे? तर ती 13 ऑक्टोबर 1935 मध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 13 ऑक्टोबर 1935. समोरचा प्रश्न, बाबासाहेबांनी लंडनला जाताना 15-20 दिवस बोटीत ग्रंथ वाचण्यासाठी ग्रंथाच्या किती पेट्या घेतल्या होत्या? तर 4 पेट्या घेतल्या होत्या. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 4. ओके. समोरचा प्रश्न, शिकवा चेतवा संघटन करा हा संदेश कोणी दिला? पहा, शिकवा चेतवा संघटन करा हा संदेश दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समोरचा प्रश्न, नानकचंद हा बाबासाहेबांचा कोण होता? पहा, नानकचंद हा बाबासाहेबांचा टायपिस्ट होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 टायपिस्ट. समोरचा प्रश्न,
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या 3 गुरुपैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला गुरु मानले होते? तर ते संत कबीर यांना मानले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 संत कबीर. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला सर्वश्रेष्ठ भारतीय संबोधले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांना सर्वश्रेष्ठ भारतीय संबोधले आहे. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते वाद्य वाजवायला शिकले होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या उत्तरार्धात व्हायोलिन वाद्य वाजवायला शिकले होते. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण कोणत्या भाषांमध्ये असे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती या 4 भाषांमध्ये भाषण केलेले आहे. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले? तर 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिल्ली येथे झाले. डॉक्टर बाबासाहेब. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक उपाधी सांगा? तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महामानव ही उपाधी सर्वात प्रमुख आहे. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आहे आंबडवे. आंबवडे नाही, आंबडवे हे गाव होते त्यांचे. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू आहे आणि महू या गावाचे नाव आता डॉक्टर आंबेडकर नगर करण्यात आले आहे. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार जातीचे होते आणि महार समाज हा अनुसूचित जातीमध्ये गणला जातो. ओके. समोरचा प्रश्न, SC मध्ये गणला जातो. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती रुपयांची थैली देण्यात आली होती? पहा, 5 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई म्युनिसिपल कामगारांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2001 रुपयांची थैली देण्यात आली होती. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण होते? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध होते, भगवान गौतम बुद्ध होते. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला गुरुस्थानी मानले होते? आपण पाहिले मागच्या प्रश्नांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले होते. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत होते तेवढे महत्त्वाचे, अतिमहत्त्वाचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये या व्हिडिओतून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण तब्बल 200 प्रश्न पाहिले. हो मित्रांनो, तब्बल 200 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि एक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे मित्रांनो की त्या प्रत्येक प्रश्नामधून तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्णपणे कव्हर झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वेगळा अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही मित्रांनो, कारण तुमच्या परीक्षांमध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्नच नसणार, एवढे लक्षात घ्या. कारण कोणतीही परीक्षा घ्या, मग तुम्ही राज्यसेवा देत असाल किंवा पोलीस भरती करत असाल, तर प्रत्येक परीक्षेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रश्न असतोच मित्रांनो. मग राज्यसेवा घ्या किंवा कंबाईन ग्रुप बी घ्या किंवा कंबाईन ग्रुप सी घ्या, ग्रामसेवक घ्या, आरोग्य सेवक घ्या, कृषी सेवक घ्या, तलाठी घ्या किंवा महाटेटची एक्झाम घ्या किंवा पोलीस भरती एक्झाम घ्या, या सर्वच परीक्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रश्न असतोच मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील हा व्हिडिओ जेवढ्या जास्त वेळा तुम्हाला रिवाइज करता येईल तेवढ्या जास्त वेळा जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.